द्रोणानीला माने करुण श्रेष्ठासनी बैसवून वस्त्र भरणी पूजिला. आणि मग काय केलेलं आहे, भीष्माचार्यांनी सांगितलं बाबा ताबडतोब रथ घेऊन जावा आणि रथात त्यांना काही मान सन्मानानं आपल्या नगरामध्ये घेऊन या आणि ते जेणेकरून त्यांना कसं व्हावं, खुश व्हावं आणि कुठलीही उणीव पासून देऊ नका. त्यांचा जे काही सत्कार करायचा आहे तो सत्कार करून त्याला इथे घेऊन या. भीष्म म्हणे आजी सुदिन झाले स्वामी तुमचे दर्शन, कीर्ती ऐकून तृप्त श्रवण दर्शन नेत्र आजी घाले. हे स्वामी, मी फक्त आतापर्यंत काय केलेलं होतं, तुमचं नाव जे लौकिक झालेलं आहे, तुमची ख्याती कशी आहे, तुम्ही काय काय कार्य केलेलं आहे ते फक्त ऐकून होतो. पण माझं नशीब चांगलं म्हणून करता तुमचं आज जे आहे ते दर्शन मला घडलेलं आहे. म्हणून करता त्या द्रोणाचार्याला नतमस्तक भीष्माचार्य झालेले आहेत. काय कार्यार्थ कल्पूण स्वामीचे झाले आगमन, मग बोले गुरु द्रोण ऐके सर्वज्ञ सुभट. आणि असं म्हणल्यानंतर भीष्माचार्यांनी सांगितलं, हे बाबा तुम्ही काय कारणास्तव माझ्या नगरामध्ये आलेला आहात, तुम्ही काय काम काढलेलं आहे, कशा कामानिमित्त तुम्ही माझ्या नगरामध्ये पोहोचलेला आहात याचं मला काहीतरी माहिती सांगावे. म्हणून करता द्रोणाचार्याला भीष्माचार्य विचारतात. पीडलो दरिद्रे करुण पुत्र मागता क्षीर पाण, इष्टोदक शुभ्र करुण पाजिता तृप्ती मानितो. हे गुरुवर्या, काय केलेलं आहे, मी इतकं दरिद्रीनं पिळून गेलेलो आहे की माझ्या मुलानं जर दूध मागितलं तर त्याला दूध द्यायची सुद्धा माझी ऐपत नाही. म्हणून करता त्याचं समाधानासाठी मी काय करतो तर पिठाचं पाणी करतो आणि पिठाचं पाणी त्याला पाजून त्याचं समाधान होतं की मी दूध पिऊन आलो. म्हणून करता इतकं दरिद्रीने आपण गेलेलो आहे, म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलो. चित्तास वाटलं खेद गुरुबंधू आमचा द्रुपद, पूर्व ओळख संबंध धरून गेलो त्यापासी. तर काय झाले, माझा तो गुरुबंधू होता आणि आम्ही दोघं एकाच गुरुकडून विद्या शिकलेलो आहोत. म्हणून करता दोघांचं काय आहे, बंधूचं नातं आहे गुरुबंधूचं. म्हणून मी त्याच्याकडे गेलो होतो, त्याच्यापाशी भयानक अशी संपत्ती आहे म्हणून त्याच्याकडे एक गाय मागण्यासाठी गेलो होतो. परंतु त्या जे काही द्रौपद राजा आहे त्यानं द्रोणाचार्याला काय केलं ते पुढे ऐका. तेने केला अपमान हृदय चेतला चिंताग्न, तुम्हे गवदार कुरुभूषण म्हणून आलो तव दर्शना. माझा अपमान केला त्या द्रौपद राजानं, म्हणून करता माझ्या मनामध्ये इतका खंत वाटलेला आहे आणि ते खंत मनामध्ये घेऊन मी काय केलेलं आहे, तुमच्या नगरामध्ये आलो की तुम्ही काय करताल, उदार करणं जो आहे त्या पद्धतीनं तुम्ही माझ्यावर काहीतरी दया दाखवचाल, मला एखादी गाय देचाल, या अपेक्षेनं मी तुमच्यापाशी आलेलो आहे. भीष्म बोले नेम वचन, हे राज्य तनु मन धन, तुझ केले समर्पण शिष्य जाणा तुझे अंगी. अरे बाबा, तू काय मागून मागायला लागलास? अरे बाबा, आमचं नशीब म्हणून तू आमच्या नगरामध्ये आलेला आहे, तर मी काय करतो, तुला हे राज्यच प्राप्त करतो, तन मन धन तिन्ही गोष्टी तुला अर्पण करतो. कुठलंही तुला कुठलीही काहीही उणीव पडून देत नाही. म्हणून करता भीष्माचार्य द्रोणाचार्याला बोलतात, तुझ ऐसे निदान जोडले पूर्व भाग्य संपूर्ण, शरीर सांडणे करुण तुझ वरुण टाकावे. अरे बाबा, नशीब आमचं तू आमच्या नगरामध्ये आलेला आहे आणि काही नाही मागता जी गोष्ट मिळालेली आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं की हे आमचा जर देह आहे हा देह तुझ्या वरून वळून टाकावे की काय, त्यावेळेस तुझा जो उपकार आहे तो फिटेल असं माझ्या मनामध्ये वाटतं. तू सर्वज्ञ गुरु मूर्ती मागणे हेची तुझ प्रती, आयुष्य सरे तोवरी प्रीती संरक्षण असावे. अरे बाबा, तू जोपर्यंत तुझं आयुष्य आहे तोपर्यंत या नगरामध्ये राहा, तुला कुठलीही उणीव पडून देत नाही आणि कुठलीही गोष्ट तुला न मागता तुला पोच होईल. म्हणून करता जोपर्यंत आयुष्य आहे
काम आणि आमचं जे काही तो जेवढं सहकार्य करायचं आहे, आम्हाला जी काही विद्या शिकवायची आहे त्याच्यामध्ये आमचं राजकुमार काय कर, त्याला ज्ञान प्राप्त कर. विशाल पाहोन एक सदन, सर्व संपत्ती आत भरून, धन्य धान्य वसने पूर्ण, दास दासी अपार. मोठं लट असं घर बघितलेलं आहे, एक बंगला बघितलेला आहे आणि त्या घरामध्ये जेवढं लागल तेवढं धनधान्य दिलेलं आहे, अलंकार दिलेले आहेत, गाई म्हशी आहेत, दास दासी सेवेसाठी दिलेले आहेत. असं द्रोणाचार्याचं काय केलेलं आहे, तिथं सत्कार करून त्याला ज्या गोष्टी लागत आहेत प्रपंचामध्ये त्या पूर्ण तिथं नेऊन दिलेल्या आहेत. अश्वशाला रथ कुंजर, गाई म्हैसी खिलारे अपार, रत्न जडित शिबिका सुंदर, गुरु लागी पैसावया. त्यांनी काय केलेलं आहे, जे काही घोडे आहेत ते घोडे तितकेच दिलेले आहेत, गायी दिलेले आहेत, खिलार दिलेले आहेत, म्हशी दिलेले आहेत आणि त्यांना बसण्यासाठी काय केलेलं आहे, जे सिंहासन आहे ते सोन्याचं रत्न जडित असं ते सिंहासन बनवून दिलेलं आहे. आपुले संपत्ती समान, घर भरून दिले दान, परमानंदला द्रोण, मने धन्य धन्य गुरुवर्या. आपल्यापाशी जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती काय केलेली आहे, द्रोणाचार्याला तिथं लिहून दिलेली आहे, जेणेकरून जे आपल्या घरामध्ये आहे त्या प्रत्येक वस्तू त्यांच्यापाशी नेऊन दिलेल्या आहेत. याच्यामुळे जे द्रोणाचार्य आहे त्याला किती आनंद झालेला आहे आणि धन्य धन्य हे गुरुवर्या असं त्या द्रोणाचार्य भीष्माचार्याला बोललेले आहेत. कुटुंबी झाले आनंद भरित, वस्त्राभरणी मंडित, पाहुणी भीष्मे शुभमूर्त, राजकुमार आले. वस्त्र अलंकार वाटलेले आहेत त्यांनी आणि वस्त्र अलंकार वाटल्यानंतर एक शुभ मुहूर्त बघितला, टाइम बघितला, दिवस बघितला आणि त्या दिवशी जेवढे काही राजकुमार आहेत त्यांचे सगळ्या राजकुमाराला तिथं बोलवलेलं आहे आणि आता द्रोणाचार्याकडून त्यांना काय करायचं आहे, विद्या प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणून जेवढे काही राजकुमार होते ते राजकुमाराला एका ठिकाणी बोलावलं. पूजा करुण विधियुक्त, कौरव पांडव समस्त, पायावरी घालून गंगासूत, हाती देत द्रोणाच्या. म्हणून काय केलेलं आहे, भीष्माचार्याने त्यांना बोलवलेलं, राजकुमाराला बोलवलेलं आहे आणि त्या द्रोणाचार्याच्या चरणावरती त्यांना नतमस्तक होण्यासाठी सांगितलं आणि जेवढे राजकुमार आहेत ते राजकुमार द्रोणाचार्याच्या हवाली केले आणि त्यांना नमस्कार केलेला आहे. आता पुढे काय बोलतात, सकळास सांगे द्रोण, विद्या झालिया संपूर्ण, जे एकैची तसे म्हण, कामना माझी पुरवारे. अरे बाबा हो, मी आता तुम्हाला काय करणार आहे, पूर्ण जेवढी माझ्यापाशी विद्या आहे ते विद्या तुम्हाला शिकवणार आहे. परंतु तुमची विद्या शिकून झाल्यानंतर माझं एक तुमच्याकडे काम आहे, ते काम कोण करणार आहे असं त्यांना विचारत आहेत. ऐसे बोले भरद्वाज कुमार, दुर्योधनाधिराज सुत, समग्र खाली पाती प्रत्युत्तर, न देती ते कोणारे. भरद्वाज ऋषींचा जो काही मुलगा आहे द्रोणाचार्याने असं बोलल्यानंतर कौरव होते, पांडव होते आणि सगळ्यांनी काय केलेलं आहे, द्रोणाचार्याने विचारल्यानंतर सगळ्यांनी माना खाली घातलेले आहे, कोणी सुद्धा उत्तर दिलेलं नाही. परंतु आता कोण उत्तर देणार आहे पुढच्या वेळेमध्ये आहे का, तो गर्जुन बोले फाल्गुन, जे शक्रास दुर्घट कारण, ते सिद्धीस पावविन संपूर्ण, चरण प्रतापे तुमचे. गुरुला वंदन केलं, आवाज दिला, जसं काही आकाशामध्ये वीज कडकावे असा अर्जुनाचा आवाज आलेला आहे आणि अर्जुनाने सांगितलं की बाबा तुमचे जे काही चरण आहे आणि त्या चरणाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही जे कार्य सांगणार आहात, काम सांगणार आहात ते काम मी पूर्णपणे यशस्वीपणे करेल असं गुरुला शब्द अर्जुनाने दिलेला आहे. ऐसे ऐकता वचन द्रोण हृदय धरिला अर्जुन, म्हणे तुझ हो अनंत कल्याण, विजय नामा सफल हो. मग असं म्हणल्यानंतर अर्जुनाला काय केलेलं आहे,
आहे. अवघ्राणून मस्तक सिरी ठेविला वरद हस्तक श्रेष्ठ पट्ट शिष्य देख पार्थ करुण ठेविला. अर्जुनाने तसं म्हणल्याबरोबर काय केलेलं आहे, द्रोणाचार्याचं चरण धरलेलं आहे आणि चरण धरल्यानंतर द्रोणाचार्याने आपला जो कृपा आशीर्वादाचा हात आहे तो हात त्यांच्या मस्तकावरती ठेवलेला आहे आणि पूर्णपणे तू काय होशील अर्जुना, यशस्वी होशील असं त्याला आशीर्वाद दिलेला आहे. अश्वत्थाम्यास सांगे द्रोण तुझ मज प्रिय अर्जुन विद्या होईल यासी पूर्ण ऐक स्नेह वर्तत जा. अरे अश्वत्थामा, तू माझा मुलगा आहेस, परंतु काय केलेलं आहे, तुझ्यापेक्षा मला आता कोण जवळचा आहे, अर्जुन आहे आणि हा काय होईल, पूर्ण विद्यामध्ये पारंगत होईल. म्हणून करता तू काय करत जा, या अर्जुनाच्या गोष्टी जे आहेत जे सांगत आहे त्या तू गोष्टी ऐकत जा आणि त्याच गोष्टी तू करत जाव्या. ऐसे बोलो निद्रोण शस्त्रे अस्त्रे धनुष्यबाण करुण त्यांचे पूजन आरंभ केला सांगावया. आणि असं बोलल्यानंतर जेवढे काही राजकुमार होते प्रत्येकाला जे काही शस्त्र द्यायचं होतं ते सगळं शस्त्र एका जागेवरती आणलं, त्याची पूजा विधी केलेली आहे आणि पूजा विधी करून सगळ्या जे काही राजकुमार होते त्यांची बैठक घेतली आणि आता प्रत्येकाला कसे ते शस्त्र वाटायचे हे द्रोणाचार्य करायला लागले आहेत. धनुर्वेद अन्न सत्र भारद्वाजे घातले पवित्र देशोदेशीचे राजपुत्र विद्यार्थी सुदीक्त पातले. जेवढे काही आजूबाजूचे राजे होते त्या राजपुत्रांचे त्यांचे राजपुत्र होतं, ते राजपुत्र तिथे कशासाठी आले होते तर त्या जे काही द्रोणाचार्य यांनी काय केलं होतं, शस्त्रांची पूजा केलेली होती आणि पूजा निमित्त त्यांनी अन्नदान ठेवलेलं होतं आणि तो महाप्रसाद घेण्यासाठी सगळे राजे जे पुत्र जे आहेत ते राजपुत्र तिथे आलेले होते. सूर्याची अपर प्रतिमा दुसरी तो कर्ण उदार अभ्यास करी पार्थ जिंकावया समरी कौरवासी मित्रत्व करीतसे. असा सूर्याचा पुत्र होता, चमचम चमचम असा चमकणारा, त्याचं इतकं तेज होतं कर्णाचं आणि त्याच्या मनामध्ये असा कुळीभाव होता की अर्जुन काही केल्यानं जिंकला नाही पाहिजे. याच्यासाठी त्यानं काय केलेलं आहे, कर्णानं कौरवाची दोस्ती केली आणि जेणेकरून अर्जुन हारण याच्यासाठी त्यानं काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. शस्त्रास्त्र विद्याभ्यासरत अवघेच झाले पारंगत पर्यावघ्यात गळा पार्थ शस्त्रास्त्र विद्ये माझारी. सगळ्याला काय केलंय, शस्त्रविद्या शिकवताना काय केलेलं, कौरवाला बी शिकवले, पांडवाला बी शिकवले, परंतु या सगळ्यामध्ये काय केलेलं आहे, अर्जुनानं जशी विद्या शिकवली तसं आपल्या मनामध्ये ठेवलेली आहे, विचार करत आहे, प्रत्येक विद्येचं त्यानं काय केलेलं, अनुग्रह केलेला आहे आणि आपल्यापाशी ती फेल जाऊ नये याची त्यानं काळजी घेतलेली आहे. समस्तास सांगे द्रोण अंधारी न करावे भोजन अवश्य म्हणे अर्जुन आज्ञा प्रमाण स्वामीजी. द्रोणाचार्याने काय केलं होतं, बाबा ज्यावेळेस आपण भोजनाला बसणार आहात आणि भोजनाला बसल्यानंतर अचानक जर लाईट गेली किंवा दिवा जर गेला तर आपण त्या टायमाला भोजन करू नये अशी त्याला सगळं जे काही शिष्य होते त्या शिष्याला सूचना दिलेली होती. परंतु आता त्याच ज्या दिवशी अंधार पडलेला आहे त्या दिवशी काय होतं सांगा. एकदा रात्री करिता भोजन दीप गेला वारा गोण अर्जुन अग्निमंत्र स्मरोण दीप तत्काल लाविला. सगळेजण भोजनाला बसलेले आहेत, सगळे भोजनाला बसल्यानंतर भयंकर असा सुसाट्याचा वारा सुटला आणि त्या वाऱ्याने जो काही दिवा होता तो दिवा विझलेला आहे. तेवढ्यामध्ये कुणीही त्याचा दिवा लावण्याचं काही बघितलं नाही, परंतु अर्जुनानं जे काही आपलं अग्निशास्त्र आहे आणि त्यानं ते बाण म्हणला आणि म्हणल्यानंतर तो दिवा जो आहे तो दिवा लावून दाखवलेला आहे. एकदा गुरु आज्ञा करीत की अंधारात देवा समस्त पात्री वाढून
अंधारामध्ये तुम्ही सगळ्यांनी जेवण करायचं आहे, असं गुरुची आज्ञा होती. म्हणून काय केलं, सगळ्यांना पंचपक्वानाचं ताटं वाढलेले आहे. ताटं वाढल्याने जे काही वाढायची झाल्या बरोबर दिवा विझवला आणि सांगितलं की तुम्ही आता जेवण चालू करा. आणि जेवण चालू करायचं, आता अंधार पडलेला आहे, सगळेजण गप्प बसले. पण अर्जुन काय करतात सांगा. अवघी आवरली हस्त अर्जुन निशंक जेवित पदर्तावरी हस्त पडत वक्र नोहे सर्वथा. सगळेजण काय केलेले, अंधार पडलेला आहे म्हणून सगळ्यांनी हात आपटून बसलेले आहेत. परंतु जे काही अर्जुन होते त्यांनी बघितलेलं होतं की आपल्या ताटामध्ये कसं जे काही पंचपक्वान आहे हे कोणत्या पद्धतीने वाढलेलं आहे याचा विचार करून प्रत्येक पदार्थ खाऊन टाकलेला होता. पूर्ण जेवण करून ते शांत बसलेले होते. आणि बाकीचे कौरव असतील, हे बाकीचे पांडव असतील, ते काय केलेले होते, शांत हात आपटून बसलेले होते. दीप आणला जो तेथ तो जेवून बसला से पार्थ मने हा लक्ष न चुके यथार्थ अचूक हस्त निश्चय. आणि तेवढ्यामध्ये काय केलेलं आहे, गुरुनी सांगितलं दिवा घेऊन या. आणि दिवा घेऊन आल्यानंतर बाकीचे जे सगळे होते ते हात आपटून बसलेले होते. परंतु अर्जुनानं काय केलेलं होतं, आपलं जे काही पात्र आहे ते पात्र पूर्ण खाऊन टाकलं होतं. आणि जे काही हात धुवून शांत बसलेले होते हे द्रोणाचार्याने पाहिलेलं आहे. वरकडांची पात्रे पहात तो ते उगेच बसले तटस्थ कोणी विदारिले पदार्थ एकांत एक मिळविले. सगळ्यांनी काय केलं होतं, हात आकलं, कुणी तसंच खायला चालू केलं होतं. परंतु जे पंचपक्वान होतं त्याचं एकमेकाचं मिसळ झालेली होती. असं कारवाखाली झालेली असलेली द्रोणाचार्याने पाहिलेलं आहे. गंगेत स्नान करुण द्रोण वेग परतला शिष्य घेऊन वटवृक्ष खाली येऊन उभा ठाकला नावेग. मग असं करल्यानंतर ही पहिली परीक्षा झाली. दुसऱ्या परीक्षेमध्ये काय केलेलं आहे, सगळे जे काही शिष्य आहेत ते शिष्य संघ घेतलं. द्रोणाचार्यांनी नदीवर गंगातीरी केलेलं आहे, सगळ्यांनी स्नान वगैरे केलेलं आहे. आणि स्नान करून झाल्यानंतर परत आले. परत आल्यानंतर वाटत एक वडाचं झाड मोठं दिसलं आणि त्या वडाच्या झाडापाशी ते थांबलेले आहेत. मन्या क्रोधक आणि झडकरी अर्जुनाचे करी देत झाले एरवाला गंगा तेरी तो मागे काय वर्तले. आणि एवढ्यामध्ये द्रोणाचार्यांनी सांगितले, बाबा मला भयंकर अशी ताण लागलेली आहे आणि कुणीतरी जावा आणि पाणी घेऊन या नदीवरून. असं म्हणल्यानंतर अर्जुनानं जे काही जहारे होती ती जहारे हातामध्ये घेतली आणि नदीच्या कडेला जाऊन पोहोचलेले आहेत. द्रोणास म्हणे दुर्योधन एक बाण समस्त सिरे जाण छेदावी हे पार्तास न कळता पूर्ण मज लागी शिकवावे. दुर्योधनाची कपट बुद्धी होती आणि कपट बुद्धीमुळे त्याला कपटच करायचं होतं. म्हणून अर्जुन तिथून गेल्याबरोबर त्यानं सांगितलं, द्रोणाचार्य गुरुवर्य तुम्ही काय करा, मला अशी विद्या द्या, एकाच बाणामध्ये सगळे शिर जे आहेत ते शिर उडवायची अशी मला तुम्ही कृत्य द्या, जे काही विद्या आहे ते विद्या द्या. असं म्हणल्यानंतर द्रोणाचार्य काय करतात, अवश्य म्हणे द्रोण मांडविले त्या हाती ठाण म्हणे देत राखूनपणे संपूर्ण वटाची या छेदिका. अवश्य म्हणले द्रोणाचार्यांनी तिथं तुझे भाव केलेला नाही. अर्जुन नाही म्हणून विद्या शिकवायची नाही असं ठरविलेलं नाही. परंतु त्याला अवश्य म्हणले आणि त्यांच्या हातामध्ये बाण दिला आणि सांगितलं, एकाच बाणामध्ये जेवढी काही वडाची झाड आहे पानाचा देठ ठेवायचा आणि पानं फक्त काढून टाकायची असं त्याला सांगितलेलं आहे. दुर्योधने सोडला बाण किंचित पर्ण गेली झडोल गुरु म्हणे न सांगे संधान व्यर्थ श्रम करू नको. आणि त्याला हातामध्ये बाण दिलेलं आहे. सांगितलं, बाबा एकाच बाणामध्ये हे बाण सगळी पाडायची, देठ त्याचं ठेवायचं आणि त्यानं बाण मार
4 ते 5 पानं त्या झाडाची खाली पडल्यानंतर द्रोणाचार्य म्हणले, तुझी ती अवस्था नाही किंवा तू ते करू शकत नाही, म्हणून करता हा जो बाण आहे तो खाली ठेव, असं त्याला सांगितलेलं आहे. गुरु पुढे गेला तेथून, तो वटा खाली आला अर्जुन. देखिले गुरुचे ठाण, पर्णविलो पूर्ण वर पाहे. मग काय केलेलं, अर्जुन तेवढ्यामध्ये आपली झारी घेतलेली आहे. झारी घेऊन भरून घेऊन त्या वडाच्या झाडापाशी आलेला आहे. वडाच्या झाडापाशी जिथं गुरु थांबले होते, त्या गुरुच्या जागेवरती आले आणि वर झाडावर बघितल्यानंतर त्याला दिसलं की कोणीतरी याची पानं तोडलेली आहेत. याचा विचार करत ते थांबलेले आहेत. तो म्हणे कोटे वटा पत्रे, झडली दिसती अणू मात्रे. मने हे संधान शरे, भेदून पाहो कैसे पा. कुणीतरी प्रयत्न केलेला आहे बाण मारून, फक्त थोडीशी पानं त्याची पाडलेली आहेत. मग आपणही काय करावं, हा प्रयत्न करावा. म्हणून करता त्यांनी काय केलेलं आहे, आता आपण ही जी काही झारी आहे आणि त्या झारी कशी लावायची याचा विचार करत त्यांनी आता ही वडाची झाड एका बाणामध्ये सगळी पाडायची आहेत, असा विचार त्यांनी मनामध्ये केलेला आहे. बाणावरी ठेवून झारी, उर्द पाठविली अंबरी. देटरा कोण पर्णे धरित्री, छेदून पाडली एक सरे. आणि तेवढ्यामध्ये आपला बाण काढलेला आहे, बाणावरती झारी ठेवली आणि त्या बाणावरती झारी ठेवल्यानंतर ती काय केलेली, आकाश मार्गे पाठवलेली आहे. आणि झारी खाली यायच्या अगोदर जेवढी काही वडाची झाडाची पानं आहेत आणि ते पानं सगळी पाडायची असं मनामध्ये ठरवलं. आणि तो बाण आपला जो आहे तो त्या पानावरती मारला आणि आता ते वडाची झाडाची पानं आहेत, ते पानं सगळी एका बाणामध्ये पाडलेली आहेत. तो घाव पुरोण परतली झारी, अर्जुने झेलली वरच्या वरी. मग पुढे जाऊन झडकरी, दिदली करी गुरुच्या. आणि एवढ्यामध्ये काय केलेलं, आता पानं पाडून झालेली आहेत. तेवढ्यामध्ये ती झारी वरीची टाकलेली होती, ती झारी खाली आली. अद्दर आपल्या हातामध्ये त्यांनी घेतली आणि आता ती झारी घेऊन आपल्या गुरुकडे जावं आणि गुरुला ही झारी पोच करावी असं त्यांनी ठरवलेलं आहे. मने का उशिरा लागला, येळे वर्तला वृत्तांत कथिला. द्रोण वटा खाली आला, आश्चर्य करी मानसी. आणि द्रोणाचार्याने विचारलं, बाबा अर्जुना, तू पाणी आणायला गेलेला होता आणि इतका उशीर का तुला लागला, असं म्हणल्यानंतर त्यांनी जी काही कथा झालेली होती, की जी पानं पाडलेली होती, ती सगळी गुरुला सांगितली. आणि द्रोणाचार्याने काय केलेलं आहे, समक्ष बघण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली येऊन पोहोचलेले आहेत. अर्जुनास म्हणे अग्रोध झारी, तू कैसी ठेवली भूमीवरी. एव म्हणे धाडली अंबरी, इतक्यात पत्रे पाडली. अर्जुनाला विचारलं, बाबा तू ज्या वेळेस ही पानं झाडाची पाडायला लागला त्यावेळेस झारी कुठे ठेवली होती. म्हणून करता अर्जुनाने सांगितलं की ही जी झारी आहे ती मी आकाश मार्गे पाठवली होती आणि झारी खाली यायच्या अगोदर सगळे जे झाडाची पानं आहेत ते झाडाची पानं मी पाडलेली आहेत. मागुती झारी भरून, पूर्ववत करी म्हणे द्रोण. देठ वगे छेदून पाडी आता घरेवरी. म्हणून करता बाबा ही जी काही झारी आहे ते झारी इथं ठेव आणि जेवढी आता या झाडाला जे देठ राहिलेले आहेत ते देठ मला पाडून दाखव, असं म्हणल्यानंतर जे काही अर्जुन आहेत त्या अर्जुनाने धनुष्य बाण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. झारी धाडली अंबारात, तो देठ तोडून समस्त. झारी झेलून ठेवीत, मस्तक गुरुपदाग्नी. तर झारी जी आहे ते खाली ठेवली नव्हती, आणखीन पुन्हा ते दाखवायसाठी काय केलेलं होतं, बाणावरती झारी ठेवली आणि आणखीन आकाशामध्ये पाठवली. आकाशामधून झारी यायच्या अगोदर त्या बाणाने जेवढी काही देठ राहिलेली होती ती देठ सगळी पाडली आणि जी झारी आलेली आहे ते झारी हातामध्ये घेतली आणि बरोबर गुरुचं चरण त्यांनी धरलेलं आहे. गुरुने हृदयी धरला अर्जुन, अश्रुधारा स्रवती नयन. सव्यसाची वरी अभिषेचन, प्रेम
सेवके गुरु करी. आणि इतका आपल्या शिष्यानं चमत्कार दाखवलेला आहे म्हणून काय केलेलं आहे, गुरुचं सुद्धा अश्रुधारा जे आहे ते डोळ्यातून सुखाच्या अश्रुधारा आलेले आहेत. त्याचबरोबर जे काही अर्जुन होते त्यांनी त्यांचे चरण धरलेलं आहे आणि सांगितलं की कसं आहे, तू यामध्ये पारंगत होशील असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. बाप बाप वीरा पार्थ म्हणून पाठी थापटीत पदक कंठीचे घालीत अर्जुनाचे गळाते दवा. अर्जुनाला जे काही पायावरती चरणावरती जे मस्तक ठेवलेलं होतं आणि त्याला उठवलं, पाठीवर थाप दिली आणि बाप रे बाप असं त्यांना म्हणल्यानंतर जे काही शुभ कार्य चांगलं कार्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस बाप रे बाप असा शब्द येतो आणि ज्यावेळेस दुःखाचं कार्य होतं त्यावेळेस आगाईचा असा शब्द होतो. त्याला शाबासकी देण्यासाठी काय केलेलं, अर्जुनाच्या पाठीवरती थाप टाकली आणि सांगितलं की बाबा तू काय होशील, या कार्यामधून पार पडशील. अर्जुन भंडारी विद्याधरण अवघे माझ साठवीन दुर्योधन दुःशासन अधोवदने पाहते. आणि असं म्हणल्यानंतर बाबा ही जी काही मी विद्या शिकवणार आहे, या विद्येचं भांडार तू मनामध्ये साठवणार आहे, याच्यामध्ये पारंगत होशील. आणि हे असं बनल्यानंतर त्याला आशीर्वाद दिल्यानंतर जे काही कौरव होते, बाकीचे पांडव होते, ते त्याच्याकडे पाहत उभे राहिलेले आहेत. मने या लोकत्रयात समर्थ एक वीर पार्थ ऐसे करीन यथार्थ तरीच दृढ नाम माझे. आणि हा माझा शिष्य आहे, या त्रिलोक्यामध्ये त्याची वाहवा होईल आणि त्याची कीर्ती गाजल असा मी हा शिष्य बनवला. जर नाही बनवला तर माझा द्रोणाचार्य हे नाव सांगणार नाही असं ते द्रोणाचार्य बोलतात. रथ कुंजरे अश्व याणी बैसोन कैसे फिरावे समरांगणी ते समजतासी फेरुणी अश्वस्थामासी कवित. आणि वनामध्ये जायचं आहे, वनामध्ये जाताना जे काही रथ असतील, घोडे असतील, त्याच्यावरती कसं बसायचं, त्याचे कसं देखरेख करायची आणि कसं लक्ष ठेवायचं याची माहिती जो अश्वस्थामा आहे तो त्याला देत आहे. सिंह व्याघ्र रिसा गज व्रकन क्रौरगा सतेज शर भवन रासी सज युद्ध करू शिकवित. आणि जे सिंह असतील, वाघ असतील, अस्वल असतील, जे पशु आहेत त्या पशु बरोबर युद्ध कसं करायचं हेही ते अश्वस्थामा त्याला शिकवण्याचं कार्य करत आहे. आणि जे काही त्यांच्यापासून विद्या घ्यायची आहे त्या अश्वस्थाम्यापासून सुद्धा त्यांनी विद्या प्राप्त केलेली आहे. झोट धरणी युद्ध करणे जलांत अंतरिक्षी झुंजणे वज्र ठाण हालणे रणांगणी सर्वथा. आणि पृथ्वीवरती युद्ध कसं करायचं आहे, पाण्यामध्ये कसं युद्ध करायचं आहे, जे काही बैठक आहे बैठक खाल्ली नाही पाहिजे असं पूर्ण जे काही विद्या आहे त्या विद्या त्याला सांगितलेल्या आहेत. अस्त्रे शस्त्रे नानाविध मल्लमेष वृषभ युद्ध महिष शूकर मुसंडी सुबुद्ध चुकवून युद्ध करावे ते. अस्त्र आहे, शास्त्र आहे, याच्या विद्या सगळ्या पारंगत झालेल्या आहेत. जसं युद्ध करायचं आहे, कसं त्यांचं बाण आलेलं आपण हुकवायचं आहे याची सगळी माहिती त्या अर्जुनाला त्यांनी दिलेली आहे. शूल तोमर गदा शक्ती चक्र लहुडी पाशगती असिलता मुद्गुल पाशुपत गती विद्या सांगती गुरुदेवा. शूल आहे, गदा आहे, खड्ग आहे, हे जे शस्त्र आहे या शस्त्रापासून आपला कसा बचाव करायचा आहे, त्याच्यापासून आपला कसा बचाव होईल आणि ते शस्त्र कसं फेल जाईल याची पूर्ण जे काही विद्या होती ती विद्या त्यांना शिकवलेली आहे. लक्ष भेदून शर परतोण याचा सत्वर दल सिंधूचे पैल तीर भेदून मागुती परतावे. आणि असं केल्यानंतर जो बाण सोडलेला आहे तो बाण केलेला तो आहे ते कार्य झाल्यानंतर तो परत कसा आणायचा याची ही माहिती त्यांनी घेतलेली आहे. आता चालू आहे झाले की बोट
बसत नाही, बोट टच करायचं तिथंच बसा. पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. तुळशी स्वामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. उदार गणिकद्वारी येऊन मिळती देशे अत्वजन देशे देशेचे राजनंदन जोनापाशी सर्वदा. आणि जसं काही राजकुमार आहेत, देशे तशीचे राजकुमार आहेत, राजे आहेत, ते राजे काय केलेले आहे, यांचा जो काही विद्या शिकवण्याचा कार्य चालू आहे आणि ते पाहण्यासाठी सगळे आसपासचे जे काही राजे आहेत ते राजे तिथे येऊन पोहोचलेले आहेत. हिरण्य धन्याचा सुत एकलवेनाने किरात वैविद्या शिकवाया जवळी पाचले. आणि त्या राजकुमार जे होते त्या राजकुमारांमध्ये काय केलेले होतं, एक पोळ्याचा मुलगा एकलव्य जो आहे तो एकलव्य सुद्धा आपल्याला विद्या प्राप्त करायची आहे, द्रोणाचार्याकडून आपल्याला विद्या संपादन करायची आहे, म्हणून करता त्या ठिकाणी आलेला होता. हे राजकुमार गणाचा क्षत्रियाचा किरात योग्यने येतात म्हणून या जवळीला. आणि राजकुमारांनी यांनी काय केलेले, कौरव असतील किंवा पांडव असतील यांनी सांगितले, बाबा आमच्यामध्ये तुझं काही काम नाही, तू काय आहे